गडिंग्लजमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळासाठी संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यासाठी नाव नोंदणी व थंबची नोंदणी कॅम्प आयोजन करण्यात आले होते। यावेळी नाव नोंदणी व थंब करण्यासाठी अनेक लाभार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात भर पाऊस असताना सुद्धा एकच गर्दी केली होती। ही नाव नोंदणी करण्यासाठी राष्ट्रवादी कार्यालयात सुसज्ज अशी यंत्रणा उभी करण्यात आली होती। यावेळी बोलताना किरण अण्णा कदम म्हणाले की पालकमंत्री हसन मुश्रीफांच्यामुळे गोरगरीब मजुरांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप होत आहे। त्यांच्या आयुष्यात सुबत्ता आणण्याचे काम मुश्रीफ साहेबांनी केलं आहे। तर गुंडू पाटील म्हणाले की आतापर्यंत 7500 कामगारांच्या नाव नोंदणी पूर्ण झाल्या आहेत। अजूनही ओघ वाढतच आहे आणि आम्ही उच्चांकी नाव नोंदणी पूर्ण करू असा आम्हाला विश्वास आहे। तर अमर मांगले यांनी मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून 11,54,00,00,000 रुपयेच्या शिष्यवृत्तीचे बांधकाम कामगारांच्या मजुरांच्या पाल्यांना वाटप झाल्याचे सांगितले। तर माजी नगरसेवक हरुण सय्यद यांनी एक आवाहन केले की या योजनेतून लाभ मिळवून देण्यासाठी काही एजंट निर्माण झाले आहेत। त्यांच्याकडून लोकांची फसवणूक सुरू असून पैसे उकळण्याचे धंदे सुरू आहेत। राष्ट्रवादी कार्यालयात बांधकाम कामगारांची नोंदणी पूर्णपणे मोफत सुरू असून नागरिकांनी राष्ट्रवादी कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच अशा लोकांच्यापासून सावध राहावे असे आवाहन त्यांनी केले। मुश्रीफ साहेबांच्या प्रयत्नानं महाराष्ट्र सरकारने योजना आणली किंवा बांधकाम कामगार कल्याण खातं मुश्रीफ साहेबांकडे आल्याच्या नंतर शेष जमा होत होता। त्या शेषचे पैसे कामगारांच्या मुलांना जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत सोय करण्याचा निर्णय माननीय मुश्रीफ साहेबांनी ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र राज्यामध्ये घेतला। त्याचंच फलित म्हणून परवा जवळजवळ 1800 लोकांना संसारोपयोगी साहित्य वाटप करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी, प्रामुख्याने त्यामध्ये अमर मांगले, हरुण सय्यद, दीपक कुराडे, गुंडू पाटील, महेश सलवादे, त्याचबरोबर राजू जमादार या लोकांनी आणि राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी प्रयत्न केल्यामुळं त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचण्याचा कार्यक्रम केला। आजही लोकांचं काही रजिस्ट्रेशन आणि थंब घ्यायचा उपक्रम चालू आहे। आज बघता तुम्ही महिला व कामगार पुरुष हे बऱ्याच मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात। त्यांना लागणारी सगळी मदत राष्ट्रवादी काँग्रेस करते। प्रामुख्याने त्यांच्या या घरांमध्ये सुबत्ता यावी, त्यांना हे संसारोपयोगी साहित्य मिळावा हा उद्देश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे। आज नाही म्हटलं एक 2000 तरी लाभधारकांची आज नोंदणी करून त्यांना पुढच्या टप्प्यामध्ये संसारोपयोगी साहित्य देण्याचा उपक्रम निश्चितपणे मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता करतोय। याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आनंदी आहे। धन्यवाद। आतापर्यंत किती बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे? आतापर्यंत गडिंग्लज शहरामध्ये जवळजवळ 7500 बांधकाम कामगारांची नोंदणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये केली। खरोखर आम्हाला आमच्या नेत्याचा अभिमान आहे की ही योजना गोरगरिबांच्यासाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी आणली। कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व आमचे मार्गदर्शक, आमचे दैवत माननीय मुश्रीफ साहेब यांनी हजारो बांधकाम कामगारांना जे संसारोपयोगी साहित्य आहे त्याचबरोबर शिष्यवृत्ती योजना आहे त्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम माननीय मुश्रीफ साहेबांनी केले आहे। इथून पुढच्या काळात सुद्धा साहेब अशा अनेक योजना ज्या आहेत ते सामान्यांसाठी राबवतील। साहेबांच्याकडे कुठलंही खातं आलं आणि त्या खात्याचा उपयोग सामान्य जनतेसाठी झाला नाही असं कधीच झालं नाही। साहेबांचं काम हे फक्त सामान्य जनतेसाठी आहे, गोरगरिबांसाठी आहे। म्हणूनच साहेबांना श्रावणबाळ, गोरगरिबांचा कैवारी असं म्हणलं जातं। इथून पुढच्या काळातसुद्धा बांधकाम कामगारांसाठी ज्या काही योजना आहेत त्या सर्वसामान्यांसाठी राबवण्यात येतील। इथून पुढच्या काळात राष्ट्रवादी टीम ही गडिंग्लजची टीम आहे, ही सदैव जनतेच्या सोयीसाठी आणि जनतेच्या सेवेसाठी कायम राहील। बरोबर आहे, आम्ही कायम मुश्रीफ टीम आहोत आणि राहणार। धन्यवाद। हसन मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून जवळपास 7500 बांधकाम नोंदणी आम्ही पूर्ण केली होती। आज तिसऱ्या टप्प्यातील कॅम्प आम्ही गडिंग्लजमध्ये घेत आहोत। यापूर्वी आम्ही 3500 लोकांना भांडीसंचे वाटप पूर्ण केलेले आहे। तर आज कमीत कमी 2000 लोकांचे थंब पूर्ण करण्याचा आमचा उद्दिष्ट आहे। आज हे कॅम्प पूर्ण झाल्यानंतर थोड्याच दिवसात आम्ही हा भांडीसंच वाटप कार्यक्रम घेणार आहोत। तसेच
2021 पासून ते 2024पर्यंत 3 वर्षाच्या शैक्षणिक वर्षामध्ये बांधकाम कामगारांच्या पाल्यानं तब्बल गडिंग्लज शहरामध्ये 11,54,00,000 इतकी शिष्यवृत्ती आज बांधकाम कामगारांच्या मुलांच्या खात्यावर जमा झालेलं आहे. एवढं मोठं काम हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व माननीय नामदार हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून गडिंग्लजमध्ये झालेलं आहे. या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमचं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेब, खरोखर आदरणीय मुश्रीफ साहेबांच्याकडे ज्यावेळी बांधकाम खातं आलं, आदरणीय साहेबांनी खरोखर गोरगरीब, वंचित, दीनदुबळ्या गरीब लोकांच्यासाठी हे खातं बांधकामामधून जो सेस गोळा होतो त्या सेसमधून हा बांधकाम कामगार योजना आदरणीय मुश्रीफ साहेबांनी राबवली. खरोखर मला माझ्या नेत्याचा अभिमान आहे की एखादा बांधकाम कामगार नोंदीत झाला तर ते बांधकाम कामगार जर एखाद्याचं लग्न असेल त्या लग्न झालं, त्या नोंदीत झालेल्या बांधकाम कामगार नोंदीत झाला आणि त्याचं जर लग्न झालं तर त्या लग्नासाठी 30,000 रुपये, त्याच्यानंतर त्याच्या लग्न झाल्यानंतर 1 वर्षानंतर किंवा त्याच्यानंतर त्याच्या मिसेसची डिलिव्हरी असेल तर त्या नॉर्मल झाली तर 15,000, सिझर झाली तर 20,000. त्याच्यानंतर त्यांना मुलं झाली ती शाळेला जायला लागली, 1ली ते 7वी 2,500, 7वी ते 8वी ते 10वी 5,000, 11वी 12वी 10,000, असं पुढील शिक्षणासाठी 2,500 पासून 1.5 लाखापर्यंत त्या गरीब मुलांच्यासाठी, बांधकाम कामगारांच्या मुलासाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी शिष्यवृत्ती ही प्रामुख्याने चालू केली. मला माझ्या नेत्याचा खरोखर अभिमान आहे. आम्ही गडिंग्लज शहरामध्ये जवळजवळ 3 वर्षामध्ये 12 कोटी रुपये शिष्यवृत्ती आम्ही गडिंग्लज शहरामध्ये दिली. जवळजवळ 7,500 नोंदणी बांधकाम कामगार आहेत आणि मला बांधकाम कामगारांना विनंती आहे की आदरणीय मुश्रीफ साहेबांनी तुमच्यासाठी जे काम केले, गोरगरीब जनतेसाठी जे काम केले, खरोखर येणाऱ्या विधानसभेला आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या पाठींवर तुम्ही ठामपणे राहावं, एवढीच मी तुमच्या या थंबच्या निमित्तानं आणि भांडी थंबच्या निमित्तानं मी तुम्हाला विनंती करतो आणि तुम्ही निश्चितपणे गोरगरीब जनता मुश्रीफ साहेबांच्या पाठीवर राहील असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो. आतापर्यंत 3,500 रुपये लोकांना ही भांडी पोच केलेली आहे. हा उपक्रम राबवण्याचं कारण असं आहे, शहरामध्ये असं अनेक एजंट आहे की नोंदणी करायची, त्यांच्याकडे 500-1000 रुपये घ्यायचे आणि भांडी आणून द्यायला 800 रुपये 1000 रुपयाची मागणी करायची आणि तिथं जाऊन भांडी आणून त्यांना द्यायची. ह्या पैशाचा जो उत्पन्नाचं काम सुरू आहे ते पूर्ण बंद करण्यासाठी आणि कामगारांना घरपोच भांडी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नामदार मुश्रीफ साहेबांच्या आदेशावरून कामगार आयुक्तांमधले कर्मचारी येऊन त्यांचं थंब घेऊन त्यांना टोकन दिलं जात आहे आणि त्यांना 4 दिवसामध्ये भांडी त्यांच्या हातामध्ये दिली जातात. कोणताही 1 पैशाचा मोहबंद न घेता हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपक्रम आहे आणि ह्याचा सर्व कामगारांनी कुठेही पैसे न देता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याशी संपर्क साधून आपलं साहित्य, भांडी काय असेल ते त्यांनी आपले पदार्थ पाडून घ्यावं. गरिबांसाठी बांधकाम कामगारांना अलग करण्यात आले आहे. खरोखर आम्ही सगळे लोक त्यांचे आभारी आहे. असं साहेबांना काम करण्याचे जे आयुष्य आणि आरोग्य देऊन. पुढील आमदार कोण असं वाटतं परत? मुश्रीफ साहेबांचं व्हावं असं वाटतं. मुश्रीफ साहेबांचं काम कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं. आतापर्यंत मुश्रीफ साहेबांनी काय काय मदत केली? भरपूर मदत केली. मुश्रीफ साहेबांच्यामुळे आपल्याला भांडी भेटत चालू आहे. 2 वर्ष झाली उपलब्ध फायदा घेतली. माझ्या मुलगीला शिष्यवृत्ती पण मिळते. मला सगळ्या सोयी त्यांच्यासाठी मिळाल्या. त्याच्यामुळे माझ्या मनापासून आभार आहे. मुश्रीफने आज माझ्यासाठी ना भांड्याची साथ दिली, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्या बायकांना आज मिळत आहे. मुश्रीफ साहेबांचं काम आपल्याला कसं वाटतं? मस्त. त्यांचं काम एवढं भारी आहे की गडिंग्लजच्या आत सगळं काही प्रॉब्लेम असले तर सगळे तिथं जाऊन भेटतात. पुढील आमदार कोण असं वाटतं आपल्याला? मला हसन मुश्रीफच वाटतं. माननीय मुश्रीफ साहेबांनी गोरगरिबांच्यासाठी भांडी वाटप व महिलांच्यासाठी भरपूर काही सुविधा केल्या. आमच्या खास करून मंदिरासाठी बांधकामासाठी पैसे दिले आणि समाजातल्या गोरगरीब आणि होतकरू पोरांच्या शिक्षणासाठी भरपूर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळं आम्ही माननीय साहेबांचं मनापासून आभारी आहे आणि पुढील आमदार तेच व्हावेत अशी आमची मनापासून इच्छा आहे. आम्ही पूर्ण आभारी आहे. मुश्रीफ साहेबांचं काम कसं वाटतं आपल्याला? एकदम बस. मुश्रीफ साहेबांना आपण मतदान करणार काय? पुढील आमदार कोण असं वाटतंय?